अरे निमोनिया या 4 प्रकार 5 प्रकारचा असू शकतो, त्यातला कोणता प्रकार आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. आणि मग त्यासाठी काही स्पेशलाइज टेस्ट असतात, जसं की ब्रॉन्कोस्कोप. ज्या भागात फुफ्फुसाला इन्फेक्शन आहे आपण त्या भागामध्ये दुर्बिणीद्वारे वायुमार्गा थ्रू जातो, म्हणजे नाकाने किंवा तोंडाने. तिथं कुठेही आपल्याला कट नाही घ्यावं लागत, टाके नाही घ्यावं लागत, ब्लिडिंगचा काही प्रश्न नाही. तिथे जातो लोकल एनेस्थेशियामध्ये, म्हणजे पेशंट सुद्धा अवेक असतो. असं नाही की पेशंट कॉपरेटिव्ह असेल तर तो अवेक असतो किंवा त्याला माइल्ड सेडेशन दिलं जातं त्रास होणे म्हणून. तो भाग आपण स्वच्छ करतो, वॉश करतो, आणि ते वॉशिंगमधून जे घाण किंवा बडका असतो, ते जे परत घेतलेलं वॉटर असतं स्टराईल, ते आपण कल्चर्सला पाठवतो. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, टीबीचा जंतू आहे, बुरशी आहे का काय आहे हेही चेक होतं. आणि त्याच्यावर कोणतं औषध सेन्सिटिव्ह आहे, कोणतं रेझिस्टंट आहे. जर औषध सेन्सिटिव्ह आहे तर त्यातलं सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कोणतं आहे. आणि हे फार महाग टेस्ट नाही आहेत. म्हणजे जर बॅक्टेरियल कल्चर हार्डली ऑन एन ॲव्हरेज 800 ते 1200 रुपये मध्ये होतात.